10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आणि 100% रोजगार व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस आजच प्रवेश निश्चित करा. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे विश्वसनीय केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज, सातारा. रोखोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील तुल्यबळ लढत म्हणून ज्या लढतकडे पाहिलं जाते ते शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढत. महाविकास आघाडी शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉक्टर अमोल कोल्हे रिंगणात आहेत, तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून शिवाजीराव आढळराव पाटील रिंगणात आहेत. या मतदारसंघातील निवडणूक दोन्ही पक्षांच्या नेत्यांनीच नव्हे तर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी देखील प्रतिष्ठेची केलेली आहे. आज आपण संवाद साधणार आहोत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासोबत. साहेब, तुमचं स्वागत आहे. जय शिवराय. सर्वात आधी तुम्ही खासदार म्हणून 5 वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व करतच आहात, त्यामुळे तुमची उमेदवारी खूप आधी जाहीर झाली. कशा पद्धतीनं प्रचाराचं नियोजन केलं, कसा प्रतिसाद 6 मतदारसंघामध्ये आहे? हे प्रचाराचं नियोजन करताना नक्कीच एक आव्हान होतं, कारण जुलै महिन्यामध्ये जे काही राजकीय स्थित्यंतर झाली यानंतर अनेकांनी भूमिका बदलल्या, परंतु मी मात्र अगदी प्रामाणिकपणे ज्या आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या व्यक्तीला संसदेत पाठवलं, त्या पवार साहेबांशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं, जे काम 5 वर्षात करू शकलो. म्हणजे मधल्या कोविडची खरं तर 2 वर्ष ही मध्ये गेली. म्हणजे अनेक जण तुलना करत असताना एकीकडे 15 आणि किमान 3 वर्ष, आपण 2 वर्ष कोविडची सोडली असं म्हणू, तर 18 वर्ष विरुद्ध 3च वर्ष अशी तुलना कोणी लक्षात घेत नाही. आणि हे करत असताना त्या 3-3.5 वर्षाच्या कालखंडात सुद्धा जे काम शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उभं करू शकलो ते लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. म्हणजे आज विरोधी पक्षातला खासदार असताना सुद्धा तब्बल 19,500 कोटी रुपयांचे नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट्स असतील, इंद्रायणी मेडिसिटी सारख्या प्रोजेक्टचं सुतोवाच असेल, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प अगदी कॅबिनेट अप्रुव्हल पर्यंत नेणं असेल, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र असेल. इतकंच नाही तर कोविडच्या काळामध्ये देश पातळीवर फॅबिफ्लू नावाची जी गोळी आली होती, या गोळीची किंमत तब्बल 40 रुपयाने कमी करणं असेल, किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा अख्ख्या देशातला एकमेव मतदारसंघ आहे, पहिला मतदारसंघ आहे की केंद्र सरकारचं लसीकरणाचं धोरण ठरण्याआधी त्याने 5 लाख नागरिकांचं लसीकरण करून घेतलं होतं. आणि या सगळ्या ही जी सगळी कामं होती ही लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. लोकांपर्यंत पोहोचणं हे तितकंच जास्त गरजेचं, कारण जनसंपर्काचा जेव्हा जेव्हा मुद्दा येत होता तेव्हा या मुद्द्यामध्ये कायम मी जसं म्हणालो तसं एकीकडे एका व्यक्तीने 3 वर्ष, म्हणजे आपण खूप सोप्या शब्दात म्हणायचं म्हटलं ना तर 20 वर्षाच्या पोराची 5 वर्षाच्या पोराची कुस्ती नाही लावते. आणि त्याच पद्धतीनं 20 वर्ष एखाद्या व्यक्तीचा असणारा जनसंपर्क आणि 5 वर्ष एखाद्या व्यक्तीचा असणारा जनसंपर्क यामध्ये तफावत आहे. त्याचबरोबरीने दुसरी महत्वाची गोष्ट होती की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनते निवडून दिल्यानंतर महाराष्ट्रात सरकार आणण्याच्या दृष्टीने शिवस्वराज्य यात्रा असेल, त्यानंतर विधानसभेचा प्रचार असेल, पक्षाची वेगवेगळ्या ठिकाणच्या बैठका असतील, या सगळ्या ठिकाणी मी जात होतो. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे आधीचे प्रतिनिधी होते त्यांना यापैकी कुठलीच गोष्ट करावी लागलेली नाही. आणि हे सगळं लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणं, पण मायबाप जनतेचं मी मनापासून आभारी आहे की त्या मायबाप जनतेने या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. आणि जसं 15 वर्ष आणि 5 वर्ष किंवा 20 वर्ष आणि 5 वर्ष अशी तुलना होती, त्याचबरोबरीनं लोकांनी हेही चाणाक्षपणे हेरलं की हीच तुलना जेव्हा 15 वर्षाची संसदीय कारकीर्द आणि 5 वर्षाची संसदीय कारकीर्द जर पाहिली तर 5 वर्षाची संसदीय कारकीर्द ही उजवी आहे. कारण पहिल्या टर्ममध्ये 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. सर्वाधिक प्रश्न विचारण्याच्या यादीमध्ये देशातल्या फर्स्ट टर्मच्या सगळ्या खासदारांमध्ये आपला 3रा क्रमांक आलेला आहे. बरं, 15 वर्षातली किती भाषणं तुमच्या लक्षात राहतील हा प्रश्नही लोकांनी स्वतःलाच विचारून बघितला की 15 वर्षात असं कुठलं वक्तव्य आहे का, असं कुठला प्रश्न आहे का जो मांडलेला आहे. पण 5 वर्षात जी काही संसदेमध्ये भाषणं केली त्यातली अनेक भाषणं ही लोक स्वतः सांगतात की अरे हो, हा आमच्या हक्काचा प्रश्न मांडला, आमच्या महत्वाचा हा आम्हाला मुद्दा होता. आणि त्यामुळे संसदीय कामगिरी उजवी आहे हे लोकांनी स्वतःहूनच जज केलं, स्वतःहूनच ठरवलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रचारासाठी पोहोचणं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं, जनतेपर्यंत पोहोचणं हे जे गरजेचं होतं, त्यानुसार हा प्रचार एक खरं तर माझा खूप असं अपेक्षा होती की देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या मुद्द्यांवर खरं तर चर्चा व्हायला हवी. म्हणजे महागाई असेल, बेरोजगारी असेल, त्यानंतर वाढत जाणारं सांप्रदायिक वातावरण असेल, इलेक्टोरल बॉन्ड सारखा इतका मोठा जो विषय आहे
याविषयी चर्चा होणं अपेक्षित होतं. पण याविषयी चर्चा न करता विरोधकांकडे याविषयी बोलण्यासारखा कुठलाही मुद्दा नसल्यामुळे आणि मुळात 3 टर्मची संसदीय कारकीर्द ही त्या तुलनेमध्ये कमकुवत भासत असल्यामुळे समोरच्यांकडून वैयक्तिक टीकेचा हा भडीमार करण्याचा प्रयत्न झाला. पण मग त्यालाही उत्तर देण्यात थोडी शक्ती खर्च झाली.